तुझ समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमू दे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. रंगा हरिजी, प्राध्यापक रवींद्र भुसारी. या ग्रंथाच्या कोणत्याही भागाचा कॉपीराईट नाही. सकारात्मक कामासाठी या संपूर्ण पुस्तकाचा किंवा त्यातील भागाचा कोणाला वापर करायचा असेल तर तो तसं करण्यास मुक्त आहे. संघ कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे महान अभ्यासक आणि विचारवंत रंगा हरी यांच्या विस्थापनाची कथा या कोकणी भाषेतील दीर्घकाव्यातील हा उल्लेख आहे. रंगा हरी यांनी संघ कार्यासाठी आयुष्यभर ज्ञानसाधना केली आणि त्यातून अफाट ग्रंथलेखन केले. पण इदम न मम या स्वयंसेवकांच्या बोधवाक्यानुसार आयुष्यभर ते जगले. त्यातूनच त्यांच्या कोकणी दीर्घकाव्यामध्ये प्रकाशनाविषयी तपशील देणाऱ्या पानावर कोकणीत आणि इंग्लिशमध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की या ग्रंथाच्या कोणत्याही भागाचा कॉपीराईट नाही. गोव्याच्या इतिहासात पोर्तुगीजांच्या राजवटीचा एक भयानक अत्याचारी काळ होता. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात बायबल घेतलेल्या आक्रमक पोर्तुगीजांनी समृद्ध गोवा उद्ध्वस्त केला. त्यांनी गोव्यातील शेकडो दिमाखदार देवळे नष्ट केली. 11व्या-12व्या शतकापासून समुद्री व्यापारामुळे भरभराट झालेल्या संपन्न गोव्याला पोर्तुगीजांनी लुटलं. त्यांनी धर्मप्रसारासाठी अपरिमित असे अत्याचार केले. जून 1541 मध्ये पोर्तुगालच्या राजानं हिंदू मंदिरांच्या विध्वंसाची आज्ञा दिली आणि व्हाईसराय जनरल मिगेल वाझ यानं ती अंमलात देखील आणली. मंदिरांनंतर पोर्तुगीजांची नजर हिंदू धर्मग्रंथांवर गेली. या ग्रंथांवर बंदी घातली आणि अनेक ग्रंथ त्यांनी जाळले. अशा परिस्थितीत गोव्यातील अनेक लोक हाती देव घेऊन परागंदा झाले. त्यांच्यापैकीच एक कुटुंब होतं रंगा हरिजी यांच्या पूर्वजांचं. सुमारे 500 वर्षापूर्वी हे कुटुंब केरळमध्ये स्थलांतरित झालं. भाषेच्या अडचणीमुळे सुरुवातीला खाणाखुणांच्या आधारे संवाद साधणारं हे कुटुंब तिकडं चांगलं स्थिरावलं. या घराण्यात 1930 साली हरी या समर्पित विद्वान स्वयंसेवकाचा जन्म झाला. हे पुस्तक आपल्या पूर्वजांनी सहन केलेल्या छळाचं केवळ 45 पानांमध्ये छोट्या छोट्या कडव्यांद्वारे विलक्षण वर्णन करणारं हे काव्य म्हणजे विस्थापनाची कथा आहे. रंगा हरी यांनी धार्मिक अत्याचारामुळे आपल्याच देशात विस्थापित झालेल्या आपल्या पूर्वजांची कहाणी या काव्यातून मांडली आहे. योगायोग असा की पुढे त्यांनी केरळमध्ये संघ प्रचारक म्हणून काम करताना डाव्यांनी संघ स्वयंसेवकांवर केलेल्या अत्याचाराचा देखील सामना केला. विपरीत परिस्थितीत चिवटपणे लढून धर्माची ज्योत तेवत ठेवण्याचा कुटुंबाचा वारसा त्यांनी जपला. हरिजी 1930 ते 2023 यांनी वयाच्या 21व्या वर्षी संघ प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये अखेरचा श्वास घेईपर्यंत ते 72 वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात संघ प्रचारक म्हणून काम करत होते. वयाच्या 13व्या वर्षी संघ स्वयंसेवक म्हणून केरळमध्ये त्यांचं संघ जीवन सुरू झालं होतं. पुढे आयुष्यभर त्यांनी संघासाठी सर्वत्र भौतिक आणि वैचारिक प्रवास केला. पूजनीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, प्राध्यापक रज्जू भैया, के.सी. सुदर्शन आणि विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत
अशा 5 सरसंघचालकांबरोबर काम करण्याचं भाग्य रंगा हरीजी यांना लाभलं. हरीजी यांचा जन्म 5 डिसेंबर 1930 रोजी त्रिपुनिथुरा येथे झाला. त्यांनी कोचीतील महाराजा कॉलेजमधून पदवी घेतली होती. रसायनशास्त्रात BSc करण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. संघबंदीच्या विरोधात तरुण रंगा हरी यांनी सहकाऱ्यांसह सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना कारावासात ठेवण्यात आलं. त्यांनी 5 महिने कारावास भोगला. तुरुंगात असताना त्यांना जाणवलं की संघ कार्यासाठी रसायनशास्त्राच्या अभ्यासापेक्षा कला क्षेत्रातील अभ्यास अधिक उपयुक्त ठरेल. शिक्षणादरम्यान तुरुंगवास भोगून परतल्यानंतर ते BSc करू शकले नाहीत. नंतर त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि ते स्वतंत्रपणे संस्कृत देखील शिकले. रंगा हरी यांनी आपलं संपूर्ण जीवन संघ कार्याला समर्पित केलं होतं. पण संघ कार्य करतानाच ते सातत्यानं ज्ञानसाधना करत होते. त्यांना बालपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी 1948 साली ऑर्गनायझर या संघ परिवारातील इंग्लिश नियतकालिकात विजय नावानं पहिला लेख लिहिला होता. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. रंगा हरी यांनी या उक्तीचं पुरेपूर पालन केलं होतं. त्यांनी संस्कृत, कोकणी, मल्याळम, हिंदी, मराठी व इंग्लिश या 5 भाषात पुस्तकांचं लेखन केलं आहे. या व्यतिरिक्त गुजराती, बंगाली आणि आसामी भाषांवरही त्यांचं प्रभुत्व होतं. श्री गुरुजींबद्दल समग्र श्री गुरुजी या संपूर्ण ग्रंथाचं संपादन आणि संकलन त्यांनी केलं. हे संकलन 12 खंडांमध्ये प्रकाशित झालंय. आयुष्याची 90 ओलांडली तरीही त्यांची ज्ञानसाधना अखंडितरित्या चालू होती. ऑक्टोबर 2023 मध्ये पृथ्वी सूक्त या त्यांच्या शेवटच्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.